महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात 36,211 कंपन्या बुडालेल्या आहेत। केंद्र सरकारने लोकसभेमध्ये ही माहिती दिली आहे। ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजेंनी हा प्रश्न विचारलेला होता। मुंबईमध्ये सर्वाधिक 12,009 तर पुण्यामध्ये 6,433 कंपन्या बंद आहेत। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची पत्रकार परिषद सुरू आहे। आपण थेट जाऊयात। आणि नाशिकमध्ये जवळपास 840 कंपन्या बंद पडलेल्या आहेत। ही माहिती धक्कादायक माहिती समोर आली। काय कारण वाटतं तुम्हाला 840 कंपन्या बंद पडल्याची? नाही, आता ते कारणं वेगळे आहेत। काही कंपन्या बंद पडल्या, काही लेबर प्रॉब्लेममुळे बंद पडल्या, काही त्या नादार झाल्यामुळे बंद पडलेल्या आहेत। असे वेगळे कारणं आहेत। परंतु धक्कादायक गोष्ट अशी आहे की मी त्याच्यात एक प्रश्न विचारला होता की किती कामगारांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झालेला आहे। आणि धक्कादायक, मी धक्कादायक शब्द वापरतोय की कोणत्याही डिपार्टमेंटला ती माहिती नाही की किती कामगारांच्या उपजीविकेवर हा याचा परिणाम झालेला आहे। हजारो कंपन्या असतील तर लाखोमध्ये हे कामगार असतील असं म्हणायचं? हो, लाखोमध्ये कामगार असतील। 36,000 कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या आणि किती कामगारांच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाला आहे तर त्याची आकडेवारी कुणाकडेही नाही। खरं तर आकडेवारी समजा आहे, पण हे का घडते याच्यावरती सरकारने एखादी समिती नेऊन विचार करणं गरजेचं आहे। कारण कंपन्या बंद पडणं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या वाढते। नाही, आजच बेरोजगार एवढे आहेत आणि त्याच्यात जे कामाला लागलेले आहेत, जे काहीतरी स्वप्न घेऊन कामाला लागतात, परंतु कंपन्या बंद पडल्यामुळे जेव्हा त्यांना नोकरी मिळत नाही, काम सुटतं आणि दुसरीकडे लवकर नोकरी मिळत नाही, कारण मग वेगळे प्रश्न निर्माण होतात की तुम्ही का बरं कंपनी बंद पडली, कामगारांच्या प्रश्नामुळे बंद पडली का? त्यामुळे बहुतेक कंपन्या नवीन कामगार घेण्याच्या मार्गावर आहेत। जुने कामगारांना कोणी घेत नाही आणि मला वाटतं की ते सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे। नवीन कामगारांना का घेतलं जातं? एक तर कमी त्यांचा रोजगार कमी द्यावा लागतो, हा एक आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कंपनी का बरं बंद पडली, कामगारांच्या प्रश्नावर बंद पडली असेल तर मग कामगार हे कामगार त्रासदायक आहेत म्हणून त्यांना कामावर घेत नाहीत, असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो। मुंबई ही आर्थिक राजधानी म्हटलं जातं भाऊ, पण ज्या 36,000 कंपन्या बंद पडल्या त्यापैकी 12,000 कंपन्या मुंबईमधल्या आहेत। ही वास्तव खरं तर धक्कादायक आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या कंपन्यांमधल्या अनेक कंपन्या म्हणजे सगळ्यात जास्त कंपन्या या बिझनेस सर्व्हिस ज्या पद्धतीने देतात, म्हणजे त्या क्षेत्रातल्या कंपन्या आता त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग ज्या कंपन्या आहेत त्या जवळपास 6,500 मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत आणि त्याच्यात कामगारांची संख्या प्रचंड असते। मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये 6,500 कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग बंद पडलेल्या आहेत आणि बिझनेस सेक्टर किंवा सर्व्हिस सेक्टरमधल्या जवळपास 14,000-14,500 कंपन्या बंद पडलेल्या आहेत। मला वाटतं ही सगळ्यात धक्कादायक बाब आहे। दरसिंग दिसते सरकारची की याच्याबद्दल आकडेवारी घेत नाहीये, पुढे त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे। सरकार म्हणते की आमच्याकडे आकडेवारी नाहीये। नाही, सरकारकडे कंपन्या बंद पडल्याची आकडेवारी आहेत, सगळ्या आकडेवारी आहेत, परंतु किती लोकांच्या उपजीविकेवर याचा प्रश्न निर्माण झाला ती आकडेवारी सरकारकडे नाही आहे। मला वाटतं की काहीतरी एक यंत्रणा नवीन सुरुवात केली पाहिजे की कंपनी बंद पडल्यानंतर ते कामगार कुठे जातात, त्यांना काम मिळतं का नाही, आणि काम नाही मिळालं तर ते काय करतात। आता काही ठिकाणी नाशिकमध्ये मागच्या महिन्यात सिन्नरमध्ये एका कामगाराला कामावून काढून टाकलं तर त्यांनी आत्महत्या केली। म्हणजे असे सुद्धा त्यांचे स्वप्नपूर्ती होत नाही किंवा त्यांना जे ऑब्लिगेशन्स आहेत ते, आता आपण नोकरी करतोय, मग आपल्याला घर घेतलं आहे, हाऊसिंग लोन घेतलं आहे, काही कर्ज घेतलेले, ते कसे फेडणार याचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो। मला वाटतं सरकारने याबाबतही विचार करावा।